चालू असलेला सामना कोकण किंग विपक्ष चेटी 11 थोडी चेंडू घेऊन प्रणयसाठी आता मात्र फलंदाज बाद असेल तोच म्हणजे विराज थोडस कोकण किंग संघाला पहिला फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात थोडी चेंडू घेऊन विराज सिंगलच्या स्वरूपात थोडी चेंडू घेऊन प्रणयसाठी विराज निर्धाव चेंडू पळत असताना प्रणय थोडी चेंडू घेऊन विराज पुन्हा एकदा सोडून आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये खराब शेवटचं चेंडू असेल या षटकातील विराजांचा धावसंख्या झाली तीच म्हणजे 3 धावा शेवटची चेंडू सुनीलसाठी विराज सुंदर असं क्षेत्ररक्षण षटक समाप्त पहिल्या षटकाची समाप्त धावसंख्या झाली धाव विजय आणि त्यांना सामोरं झालं ते सुनील सुनील क्षेत्ररक्षण सुनील यांच्यासाठी स्टेप ऑफच्या स्वरूपात आणि 9+4 धावा धाव पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा तेच समीकरण कार्परच्या साहाय्याने चौकार सुनील यांच्या बॅटीतून लगातारच्या 2 चेंडूतून चौकार मारले सुनील यांनी आत्ता मात्र दुसरा चेंडू धाव टाकला पुन्हा एकदा चौकार या षटकामध्ये तिसरा 3 चेंडूतून चौकार मारला पुन्हा एकदा स्टेपअप करून पुन्हा एकदा तेच समीकरण पुन्हा एकदा चौकार धावसंख्येत वेगाने वाढ होते आत्ता मात्र धावसंख्या झाली धाव फरक 30 म्हणजे 21 धावा आणि तब्बल 3 चौकार सुनील यांच्या बॅटीतून पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा तेच समीकरण पुन्हा एकदा चौकार सुनील देखील 3 चेंडू 3 चौकार मारलेत पुढील चेंडू घेऊन आणि पुन्हा एकदा तेच लगातारच्या 4थ्या चेंडू 4 चौकार स्ट्राईक एंडला असतो म्हणजे प्रणय धावसंख्या धाव फलक 29 धावा 2 षटके समाप्तीने तिसरं षटक घेऊन प्रगतीपथावर अँथनी आणि पुन्हा एकदा प्रणय यांच्या बॅटीतून देखील एक चौकार धावसंख्येत वेगाने वाढ होते आता मात्र धावसंख्या झाली ती म्हणजे 33 धावा तिसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावर प्रणय यांच्या बॅटीतून देखील एक चौकार आला पहिला चेंडूमध्ये आणि स्टेप आउट होऊन पुन्हा एकदा तेच समीकरण 2 चेंडूने 2 चौकार धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली तीच प्रगतीपथावर 37 धावा पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा ते 3 चेंडू 3 चौकार आता मात्र पाहूया की प्रणय देखील